ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन त्याच्या रूममध्ये फाईल पाहत असतो. तेवढ्यात सायली त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणते, सर नाश्ता करून घ्या ना. परंतु अर्जुन त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, मला खूप उशीर झालाय. पूर्ण आजीला बाय करण्यासाठी मी थांबलो आणि आता ऑफिसला जायला उशीर होतोय. तर सायली म्हणते, बरं झालं ना, बाबा आणि पूर्ण आजी हे गणपतीपुळेला गेले. या तन्वीच्या प्रकरणानंतर पूर्ण आजी खूप अस्वस्थ होत्या. आता देवदर्शन करून त्यांना बरं वाटेल. अर्जुन म्हणतो, हो बरं झालं ते गणपतीपुळेला दर्शनाला गेलेत. तेवढ्यात सायलीच्या लक्षात येतं की रूममध्ये एक नाही तर 4-4 कॉफीचे मग आहेत आणि ती अर्जुनवर चिडून म्हणते, आत्ता मला कळलं तुम्हाला नाश्ता का नाही करायचा आहे. एवढे 4-4 कॉफीचे मग पिल्यानंतर तुम्हाला भूक तरी कशी राहिली असेल ना. अर्जुन हसतो आणि म्हणतो, हो बरोबर आहे. तर सायली चिडून म्हणते, बस झालं तुमचं हे कॉफी पिणं. कुणी तुम्हाला इतकी कप कॉफी दिली. यानंतर सकाळी आणि संध्याकाळी फक्त 2च कप कॉफी प्यायची. वेळेवर नाश्ता करायचा. हा नाश्ता मी तुम्हाला डब्याला भरून देते. असं म्हणून सायली ही रागारागाने तेथून निघून जाते. अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो, एवढी दादागिरी, पण दादागिरी करताना तुम्ही खूप क्यूट दिसता. थोड्या वेळानंतर सायली खाली येते. तेव्हा कल्पना तिला विचारते, काय झालं, तुझ्या कपाळावर इतक्या आठ्या का आहेत. तर सायली चिडून म्हणते, आई पाहिलं का, यांनी सकाळपासून 4 कप कॉफी प्यायलीये. नाश्ता करायलाही नाही म्हणताय. त्यांना खूप चुकीच्या सवयी लागल्या आहेत. सायलीचं तापमान आज चांगलंच वाढलंय हे कल्पनाच्या लक्षात येतं. तर इकडे साक्षी ही प्रियाला जाब विचारते, तू मला धमकी देतेस का, काय करशील तू. तर प्रिया चिडून म्हणते, मी काय करशील हे विचारतेस का. तुझं सगळ्यात मोठं सिक्रेट माझ्याकडे आहे. मी कोर्टात एक जरी स्टेटमेंट दिलं ना तरी तू खुनाच्या आरोपात फासावर लटकशील हे लक्षात ठेव. साक्षीला मोठा धक्काच बसतो. महिपत पुढे येतो आणि म्हणतो, महिपत शिखरेच्या पुरीला धमकी देतेस का, एवढी तुझी हिंमत वाढली का. तेव्हा साक्षी म्हणते, तुम्ही जर मला बाजूला केलं ना तर मी तुम्हाला तिघांनाही सोडणार नाही. असं म्हणून ती चुटकी वाजून तेथून रागारागाने निघून जाते. नागराज तिच्या अंगावर धावून जाऊ लागतो. तर महिपत म्हणतो, थांबा नागराज शेठ, पोरगी अजून लहान आहे, अक्कल नाहीये तिला, आणि तिला अक्कल यायच्या आधीच आपण तिला देवाघरी पाठवूया. आणि तो लगेच आपल्या माणसाला फोन करून प्रियाचा खेळ संपवायला सांगतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघे ऑफिसला जायला निघतात. तेव्हा सायली ही अर्जुनला डबा देते आणि म्हणते, अर्जुन सर, यात नाश्ता दिलाय, डबा दिलाय, गपचूप ते खायचं, कॉफी प्यायची नाही. संध्याकाळी घरी आल्यावर कॉफी प्यायची, आणि जर तुम्ही जास्त कॉफी प्यायला तर संध्याकाळी तुम्हाला घरात शिरू देणार नाही. हे ऐकून अर्जुनला मोठा धक्काच बसतो. तर चैतन्य म्हणतो, मावशी हे काय झालंय तुझ्या बाळाचं. तर कल्पना म्हणते, आता ती माझी सून आहे ना, या घराची नवी मालकीन. घरात कुणाला घ्यायचं कुणाला नाही हे तीच ठरवणार. मी तरी काय सांगू शकते. अर्जुन हा तेथून निघून जातो. तेव्हा कल्पना म्हणते, माझ्या मुलाला तूच सुधरू शकते. तर सायली म्हणते, हो आई, आता पहा त्यांच्या सगळ्या वाईट सवयी मी कशा बदलते ते. अर्जुन ऑफिसमध्ये येतो. पिऊन त्याला कॉफी आणून देतो. अर्जुन कॉफी पित असतो. तेवढ्या सायली त्याला फोन करते आणि म्हणते, सर तुम्ही कॉफी पिताय ना. तर अर्जुन म्हणतो, हो, तुम्हाला कसं कळलं, तुम्ही लपून मला पाहताय का. तर सायली म्हणते, मला माहिती आहे तुम्ही कॉफी पिताय, व्हिडिओ कॉल करा मला. अर्जुन तिला व्हिडिओ कॉल करतो आणि सायली त्याला संपूर्ण ऑफिसमध्ये दाखवायला सांगते. अर्जुन कॉफीचं मग लपून ठेवतो. तेव्हा चैतन्य हसू लागतो. सायली म्हणते, चैतन्य सर हसताय म्हणजे नक्कीच तेथे काहीतरी होतंय. अर्जुन म्हणतो, तो तर असा हसतोय, त्याला आम्ही कॉलेजमध्ये ऑलवेज स्माइलिंग बॉय असं म्हणायचो. तर चैतन्य म्हणतो, आणि अर्जुनला नेव्हर स्माइलिंग बॉय. अर्जुन खूप चिडतो. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो, येथे कॉफीचा मग नाहीये. तेवढ्यात पिऊन तेथे येतो आणि म्हणतो, सर मी तुम्हाला आत्ताच कॉफीचा मग दिला ना, कुठे येतो. हे ऐकून सायली खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय ना, तुम्ही घरी या मग तुम्हाला पाहून घेते. आणि ती फोन कट करते. चैतन्य म्हणतो, जगामध्ये सगळ्यात मोठी धमकी ही असते की तुम्ही घरी या, तुम्हाला पाहून घेते. आता अर्जुनचं काही खरं नाही. हे ऐकून पिऊनही हसू लागतो. अर्जुन त्याच्यावर चिडतो आणि त्याला तेथून जायला सांगतो. अर्जुन आणि चैतन्य हे संध्याकाळी घरी पोहोचतात. सायली अर्जुनची वाटच पाहत असते. सायली अर्जुनवर चिडून म्हणते, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना, तुम्ही तेथेही कॉफी प्यायलात. तुम्ही आता काहीही करा, 6 कप काय 16 कप कॉफी प्या, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही यानंतर. असं म्हणून सायली ही रागारागाने तेथून जाऊ लागते. अर्जुन तिच्या साडीचा पदर पकडतो आणि म्हणतो, मला माफ करा, आता मी असं करणार नाही. तुम्ही जसं म्हणाल तसंच वागेल, एकदम गुड बॉय होईल. असं म्हणून तो सायलीकडे 2 घोट कॉफी मागतो. सायली खुश होते आणि कॉफी आणायला जाते. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो,
तू या बायकोसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलं का? तुला जन्मभर 2च घोट कॉफी मिळेल, चालेल का? अर्जुन म्हणतो हो चालेल, पण बायको 7 जन्म हीच हवी आहे. चैतन्यालाही आनंद होतो. इकडे प्रिया विचार करत असते, हे महिपद, साक्षी आणि नागोबा मला काय समजतात, मी यांना पुरून उरेल. त्याच वेळेस तेथे एक मारेकरी येतो आणि तो चक्क प्रियावर जीव घेणं हल्ला करतो. उशीने तिचं तोंड डांबण्याचा प्रयत्न करतो, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. प्रिया तडफडत असते. तेवढ्यात तिच्या हाताला चाकू लागतो आणि ती या मारेकऱ्यावर हल्ला करते. हा मारेकऱ्याच्या हाताला लागतं आणि तो घाबरून तेथून पळून जातो. प्रिया चिडून म्हणते, हे सगळ्या तिघांचं कारस्थान आहे, पण मी आता घाबरणार नाही, त्यांना पुरून उरेलच आणि त्यांचाच खेळ खल्लास करणार. तर इकडे अर्जुन हा रूममध्ये असतो. त्याला लक्षात येतं की सायली आपल्या झोपण्याची वाट पाहते. तो लगेचच सायलीला म्हणतो, मी आता गुड बॉय झालोय, तुम्ही मस्तपैकी झोपा, मीही झोपणार, वेळेत झोपायचं आपण. आणि हे दोघेही झोपी जातात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रिया ही घरातून गायब होणार. मग ती कुठे गायब झालीये हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.